नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला तर विरोधकांचा राजीनामाचा दबाव देखील वाढला। बीड प्रकरणी राज्यपाल हस्तक्षेप करणार, सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर दिलं आश्वासन। अमरावती महापालिकेत रवी राणांची मॅरेथॉन बैठक, 6 तास घेतला आढावा। आणि अहिल्यानगरच्या बोधेगाव मध्ये प्रेस क्लब तर्फे पत्रकार दिन केला गेला साजरा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडमुळे अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। त्यांच्या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही, पण या दोन्ही नेत्यांमधील चर्चा मस्ताजोग हत्याकांड आणि त्यानंतर विरोधकांनी लावून धरलेल्या त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीभोवती फिरत असल्याचा दावा केला जातोय। राष्ट्रवादीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी पत्रकार परिषदेतून आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करत या आरोपांची उत्तरं मागवली आहेत। मंत्री धनंजय मुंडेंचं नेतृत्व संपवू पाहणारे आमदार सुरेश धस यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यात खंडणीसारखे गंभीर गुन्हेही नोंद असल्याचं नाईकवाडे यांनी यावेळी सांगितलंय। आष्टीतील वाळूजीतील पीडित महिला गुड्डूबाई पालकुर भोसले यांची शेत जमीन सर्वे नंबर 66 नवीन गट क्रमांक 77 197/72 पासून आणि हे 1971 ते 71-72 पासून ही जमीन यांचे कुटुंबीय हे जमीन खात होते। त्याचं ह्या कुटुंबाच्या ती ताब्यात जमीन होती। त्या जमिनीमध्ये सुरेश धस अण्णा यांच्या आदेशाने रघु व राहुल यांनी महिलेला व तिच्या पतीला मारहाण करून तिची व्यवस्थित धिंड काढली आहे। त्याची माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, मी तुम्हाला ती दाखवतो। सुरेश अण्णा आम्ही अण्णाचे कार्यकर्ते अण्णासाठी आम्ही मत मागितलेत, हे स्वतः त्या व्हिडिओमध्ये तिने बोललेलं आहे। तो व्हिडिओ। बीड जिल्ह्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हस्तक्षेप करणार आहेत। या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदन देखील देण्यात आलं होतं। यावर राज्यपालांनी आपण या संदर्भात हस्तक्षेप करणार असल्याचं आश्वासन दिल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। 25 जानेवारीला सामूहिक आमरण उपोषण होणार असून मराठा आरक्षणाची लढाई कधीच कमी होणार नसल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे। धनंजय मुंडे खंडण्या वसूल करणारा लोक पाळतो असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एकेरी भाषित केलाय। तुम्ही आमचे लोक मारून टाकायचे आणि मी काहीच बोलणार नाही असं कसं काय शक्य आहे, असा सवाल देखील यावेळी जरांगे यांनी उपस्थित केलाय। आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही। आमच्या लेकराच्या हातातोंडाला आलेला घास आहे, त्याच्यासाठी 25 जानेवारीला आमरण उपोषण आहे सामूहिक, ते होणार आहे त्या आंदोलनाचे। पण तुम्ही लोकच मारून टाकायला लागले तर बोलायचं नाही का? त्याच्या जातीचा संबंध आला कुठं? त्याच्या जातीचा संबंधाचा काय संबंध? हे काय की धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करायला लागला राज्यात जाणून बुजून, कारण टोळ्या तो पाळतो, गुंड खंडाने वसुले करणारे तो पाळतोय आणि नाव दुसऱ्याला ठेवायला लागलाय, जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय। आता आंदोलनात का उभा करायला लागला धनंजय मुंडे, फोन करायला लागला, परत ओबीसी नेत्याला फोन करून सांगतो माझ्याकडून उठा म्हणून बोला, जातीय तेढ ह्यो करायला लागलाय, कारण लोक मारून टाकणार आणि संयम आम्ही गुंडाला बोलायचं पण नाही आम्ही। वा, म्हणजे तुम्ही आमचे लोक मारू टाकायला लागला तरी बोलायचं नाही, तुम्हाला आमच्याकडून धक्का सुद्धा लागत नाही कधी, तरी तुम्ही आमच्याच लोकांवरती दादागिरी करणार। हे कस काय सहन होणार, कस काय समाज सहन करीत? कोण संपणार हे जनतेच्या हातात असतं असं प्रतिउत्तर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या टीकेला दिलंय। तो निवडून आला हे या गावचं दुर्भाग्य अशी टीका करताना गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांचं नाव न घेता अस्तींचा साप कोण, राजकारणातून कोण संपणार हे लवकरच माहिती पडेल असं म्हटलंय। संपणार कोण नाही हे जनतेच्या हातात असतात, कोणाच्या माणसाच्या हातात नसतात। एक
आणि दुसरा जे मी आमच्या पार्टीमध्ये जे बोललो होतो अस्तींचे साप, त्याला माहित नाही अस्तींचे साप कशाला म्हणतात, त्याला तसं तर काही कळतच नाही. दुर्भाग्य या गावाचा तो निवडून आला. एक अस्तींचे साप म्हणजे इनर आमचे जे आमच्या पार्टीमध्ये राहून जे आमच्या विरोधात गद्दारी केली त्याबद्दल आम्ही बोललो. त्याला ते पण कळत नाही अस्तींचे साप काय म्हणतात, कोणाला काय म्हणतात. एक आणि कोणी कोणाला संपवणार, मी तुमच्या माध्यमातून सांगतो की लवकरच माहित पडेल कोण संपवणार आणि कोण राहणार. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. बीड येथील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. या प्रकरणाला आता जातीय स्वरूप येऊ लागलं असून राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या राळ उडवताना पाहायला मिळत आहे. पण आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात ओबीसी नेते आक्रमक झालेत. जरांगेंना बेड्या ठोका, धसांचा राजीनामा घ्या अशी मागणी आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये मंगेश ससाने यांनी दिली आहे. त्याच्या माध्यमातून आमची मुख्य मागणी एकच आहे. एक ओबीसी समाजातील घटक म्हणून वंजारी समाजाला आरोपीच्या ज्या प्रकारे पिंजऱ्यात बसवलं जातंय, ज्या प्रकारे एका समाजाला टार्गेट करण्यासाठी चिथावण्या दिल्या जातात, घरात घुसण्याची भाषा केली जाते, या संदर्भात सरकारने, गृह खात्याने तत्काळ पावलं उचलून सामाजिक सलोखा टिकवावा. या जातीयवादी मनोज जरांगेला आळा घालावा. त्याच्यावर लवकरात लवकर त्यांनी जी चिथावणी देईल, धमकीची भाषा केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. त्याच्यावर आधी पण 4-5 गुन्हे दाखल आहेत आणि आंतरवाली सराटीच्या पोलिसांची जी मारहाण झाली याचा तो खरा सूत्रधार आहे. तर लवकरच त्याला बेड्या घालाव्या. आणि हे जे सुरेश धस आता हे जातीवादी विष पेरतात ते मनोज जरांगे बरोबर, तर त्यांचा आम्ही राजीनामा मागतोय. गृहमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी, मंदिरांच्या जमिनी जे लाटलेल्या आहेत, बँकांची 27 कोटींची कर्ज जी बुडवलेली आहे, त्याला जबाबदार धरून त्याची चौकशी करावी. आणि महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकवण्यासाठी आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये विद्वेष होऊ न देण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी. एवढंच आमचं सरकारला, मुख्यमंत्र्यांना मागणी आहे. आणि इशारा पण आहे, जर तुम्ही आम्हाला इशारे देत असताल, तुम्ही आम्हाला चिथवत असताल, तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढत असताल आणि ओबीसी मधल्या एका घटकाला खिंडीमध्ये गाठून एका समाजाला, एका जातीला जर तुम्ही टार्गेट करत असताल, तर ओबीसी म्हणून आम्ही खांद्याला खांदा लावून 450 जाती एकत्र येऊ. आणि जर आमच्यावर हल्ले केले तर आम्हाला त्याचा प्रतिकार करण्याची आमची मनीषा आहे, प्रतिकार करण्याची आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे. आम्ही स्वतःहून मागणी करतोय की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन लवकरात लवकर कोण आरोपी असतील त्यांना अटक करण्यात यावी. पण
त्यांचेच आमदार किंवा हे बाकीचे जे काही चालू आहे त्यांना योग्य प्रकारे त्यांच्यावर कारवाई करून हे सगळं जे जातीय विद्वेष, जातीय कलुषित करण्याचा कार्यक्रम जो चालू आहे, हे जे मोर्चे चालू आहेत त्याला थांबवावं, त्यांना प्रतिबंधात्मक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना नोटिसा द्याव्या आणि महाराष्ट्रामध्ये सलोखा टिकवावा. साताऱ्यातील जावळी तालुक्यात असणाऱ्या फळणी गावच्या हद्दीत संजय शेलार या 32 वर्षीय व्यक्तीचा खून झाला होता. या घटनेला आता 4 दिवस उलटूनही अजून मारेकरी सापडला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मेढा पोलिसांची भेट घेत लवकरात लवकर खुनातील आरोपींना पकडा असं निवेदन मेढा पोलिसांना दिले. साताऱ्यातील औंधसह 21 गावांच्या पाणी योजनेला राज्यपालांची मान्यता मिळाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारच्या दहिवडी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. या गावांचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र आता राज्यपालांनी या योजनेला मान्यता दिल्यामुळे दिलेल्या मुदतीत औंधची योजना पूर्ण करणार असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. सातत्याने औंध 16 आणि आताच्या 21 गावांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका मी मांडत होतो आणि त्या भूमिकेसाठी आपण प्रचंड प्रयत्न केले, मेहनतही केली. मला सांगायला आनंद होतो की पहिल्या टप्प्यामध्ये औंध 16 गावांना आणि आत्ताच्या 21 गावांना साधारण 1.25 TMC पाणी उपलब्ध झालं आणि ते पाणी उपलब्ध झाल्यानंतर या पाणी योजनेला मान्यता घेण्यासंदर्भात चा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे गेला आणि SLTCची मान्यता घेत असताना MWRRAची मान्यता घेत असताना ही योजना कंप्लीट नवीन आहे आणि या नवीन योजनेसाठी राज्यपालाची मान्यता घेतली पाहिजे अशा पद्धतीची क्वेरी काढून तो प्रस्ताव आला होता आणि तसा राज्यपालाकडे महाराष्ट्र सरकारकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नात हा प्रस्ताव आम्ही राज्यपालाकडे पाठवला. जळगावातील पाचोरा बाजार समिती शेतकऱ्यांचा माल 100% खरेदी करणार असल्याचं आश्वासन समितीचे सभापती गणेश पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. सध्या पाचोरा शहरातील गजानन जिनिंग फॅक्टरी येथील कापसाची खरेदी 13 जानेवारी पर्यंत बंद असल्याने शेतकऱ्यांनी या ठिकाणी कापूस आणू नये. CCI कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच सर्व शेतकरी बांधवांना याबाबत कळवण्यात येईल असं सांगण्यात आले. नमस्कार शेतकरी मित्र बांधवांना, आज पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे 4 जानेवारी 2025 रोजी आवाहन करण्यात येते की 13 जानेवारीपर्यंत गजानन जिनिंग अँड प्रेसिंगची खरेदी CCIच्या आदेशाने बंद करण्यात आलेली आहे. आम्ही नवीन CCI केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असून मंगळवारी दिनांक 7 जानेवारी किंवा मग बुधवारी दिनांक 8 जानेवारीपर्यंत नवीन CCI केंद्र सुरू होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनी दुसरी जिनिंग सुरू होईस्तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे वाहनं आणण्याची घाई करू नये. गजानन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीजवळ असलेली वाहनं ही 13 तारखेपर्यंत मोजली जाणार नाहीत. नवीन जिनिंग सुरू झाल्यानंतर त्या संबंधित आम्ही आपल्याला आवाहन करू, त्यानंतरच आपले वाहनं आणावीत. तोपर्यंत आपण कुठेही कापूस विक्रीची घाई करू नये. जिनिंग सुरू होईल आणि 100% सर्व माल खरेदी होईल याची हमी शासनाने दिलेली आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी नवीन जिनिंग सुरू होईस्तोपर्यंत वाहनं आणून कुठेही उभी करू नये ही नम्र विनंती. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच,
धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. बडनेराचे आमदार रवी राणांनी शुक्रवारी महानगरपालिकेत मॅरेथॉन बैठक घेत तब्बल 6 तास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतलाय. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधितांना निर्देश देत आमदार रवी राणांनी काही विषयांवर नागरिकांची बाजू घेत अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलंय. भुयारी, गटार, घनकाच्या व्यवस्थापन, रस्ते निर्मिती अशा अनेक मुद्द्यांवर ही बैठक गाजली. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांच्या पथकाने गोपनीय सूत्रांच्या आधारे 17 लाखाचा विना परवाना सागवान लाकडाचा ट्रक जप्त केलाय. शेंडा परिसरातून एक मालवाहतूक ट्रक बिना परवाना सागवानची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. सध्या तालुक्यामध्ये सागवान चोरी मोठ्या प्रमाणात वाढल्याने वन विभागाने रात्रीची गस्त वाढवली असून त्या आधारेच पथकाला हे यश प्राप्त झालंय. जळगावच्या पाचोरा येथील गोविंदराम सेवेरिया हायस्कूल येथील इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाअंतर्गत पेपर मार्बलिंगच्या विविध कलाकृती सादर केल्या. यावेळी विज्ञान विषयामध्ये पेपर मॉडेलिंग कसं करतात याचं प्रात्यक्षिक विज्ञान शिक्षिका वैशाली कुमावत यांनी विद्यार्थ्यांना दाखवलं. अरुण कुमावत यांनी विद्यार्थ्यांना विविध रंगसंगती आणि तेलाच्या गुणधर्मावर मार्गदर्शन केलंय. जनसामान्याचा लेखणीवरचा विश्वास अजूनही कायम असून हा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी प्रेरणा मिळावी, ऊर्जा मिळावी म्हणून पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिनाचं औचित्य साधून अहिल्यानगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मोघे यांच्या उपस्थितीत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. या बातमीसह वेळ झाली प्राईम टाइम मध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.